सर्कल्सला आपण स्टार्ट करूया. थर्ड टॉपिक सर्कलला आपण स्टार्ट करूया. सुरुवातीला काही बेसिक कन्सेप्ट आहेत सर्कलच्या रिलेटेड. सर्कलच्या रिलेटेड काय काय माहिती असायला पाहिजे तुम्हाला? एका प्लेनवरती एका पॉईंट पासून इक्वल डिस्टन्सवरती जर खूप सारे पॉईंट घेतले तर आपल्याला सर्कल भेटतो, बरोबर का? तर त्या प्लेनवरती जो फिक्स पॉईंट आपण घेतलेला आहे त्याला म्हणायचं सेंटर ऑफ सर्कल. काय म्हणायचं त्याला? सेंटर ऑफ सर्कल. इथं सर्कलचं सेंटर कोण आहे? ओ आहे. ओ कोण आहे? सर्कलचा सेंटर. त्याच्यानंतर ना सर्कलच्या सेंटरपासून सर्कलवरच्या एका पॉईंट पर्यंत डिस्टन्स, सर्कलच्या सेंटरपासून सर्कलवरच्या एका पॉईंट पर्यंत डिस्टन्स, त्याला काय म्हणायचं? रेडियस. सर्कलच्या सेंटरपासून सर्कलवरच्या एका पॉईंट पर्यंत डिस्टन्स, या डिस्टन्सला काय म्हणायचं? रेडियस, बरोबर का? त्याच्यानंतर ना सर्कलच्या दोन पॉईंटला टच करणाऱ्या लाईनला काय म्हणायचं? याला म्हणायचं कॉर्ड. काय म्हणायचं याला? कॉर्ड. हा आहे रेडियस. आणि सर्कलच्या दोन पॉईंटला टच करणारी लाईनला काय म्हणायचं? कॉर्ड म्हणायचं, कॉर्ड. सर्कलच्या सेंटरमधून पास होणारी ही सुद्धा कॉर्डच आहे. सर्कलच्या सेंटरमधून पास होणारी ही जी ए सी आहे ते कॉर्डच आहे. ते लॉंगेस्ट कॉर्डला काय म्हणायचं? डायमीटर म्हणायचं. काय म्हणायचं? एखादा कॉर्ड, कॉर्ड म्हणजे काय? सर्कलच्या दोन पॉईंटला टच करणारी लाईन. एखादा कॉर्ड सर्कलच्या सेंटरमधून पास होत असेल तर त्या कॉर्डला आपण डायमीटर नाव देतो. त्या कॉर्डला काय म्हणायचं? डायमीटर म्हणायचं. ठीक आहे. डायमीटर आणि रेडियस मध्ये रिलेशन आहे. काय रिलेशन? रेडियसचा डबल डायमीटर असतो, बरोबर का? रेडियसला डबल केल्यावर काय भेटतो आपल्याला? डायमीटर. डायमीटर माहिती असेल तर रेडियस किती असतो? त्याचा हाफ असतो. त्याच्यानंतर 9th स्टँडर्डचे काही कन्सेप्ट लागायचे आपल्याला. ए बेटा, हा सर्कल आहे आणि सर्कलच्या आतमध्ये कॉर्ड आहे, एबी नावाची कॉर्ड आहे. दिसतंय तुम्हाला? एबी नावाची कॉर्ड आहे. सर्कलच्या आतमध्ये एबी नावाची कॉर्ड आहे. सर्कलच्या सेंटर पासून त्या कॉर्डवरती एक परपेंडिक्युलर ड्रॉ केलेली आहे. ये ओ एम जर एबी ला परपेंडिक्युलर असेल, ए बेटा काय म्हणतोय मी? इफ ओ एम इज परपेंडिक्युलर टू एबी, ओ एम जर एबी ला परपेंडिक्युलर असेल तर प्रॉपर्टी काय सांगते? ए एम आणि एम बी किंवा बीएम म्हणा हे इक्वल लेंथचे असतात. एका कॉर्डवरती सर्कलच्या सेंटर पासून जर परपेंडिक्युलर ड्रॉ केलं तर कॉर्डचे दोन इक्वल पार्ट्स होतात. कॉर्डचे काय होतात? दोन इक्वल पार्ट्स. हा पार्ट आणि हा पार्ट इक्वल लेंथच असणार, बरोबर. काय प्रॉपर्टी? सर्कलच्या आतमध्ये कॉर्ड आहे, त्या कॉर्डवरती सर्कलच्या सेंटर पासून परपेंडिक्युलर ड्रॉ केलं तर कॉर्डचे दोन इक्वल पार्ट्स होतात. सर्कलच्या सेंटर पासून कॉर्डवरती परपेंडिक्युलर ड्रॉ केलं तर कॉर्डचे दोन इक्वल पार्ट होतात. आणि एक्झॅक्टली याचं उलट दुसरी प्रॉपर्टी काय? एका कॉर्डचा मिड पॉईंट ला आणि सर्कलच्या सेंटरला, कॉर्डचा मिड पॉईंट आणि सर्कलच्या सेंटरला जर जॉईन केलं तर ही लाईन परपेंडिक्युलरच असणार आहे. ही लाईन काय असणार आहे? कॉर्डला परपेंडिक्युलर असणार, बरोबर. कॉर्डवरती परपेंडिक्युलर ड्रॉ केला तर कॉर्डचे दोन इक्वल पार्ट्स होतात. कॉर्डचे दोन इक्वल पार्ट्स असतील तर सेंटर पासून ड्रॉ केलेली लाईन कॉर्डला परपेंडिक्युलर असते. हे परपेंडिक्युलर, ही लाईन याला परपेंडिक्युलर कॉर्डला, तर कॉर्डचे दोन पार्ट होतात. कॉर्डचे दोन पार्ट असतील तर ही लाईन कॉर्डला परपेंडिक्युलर असते. परपेंडिक्युलर दिला असेल तर कॉर्डचे दोन पार्ट इक्वल पार्ट्स होतात आणि कॉर्डचे दोन इक्वल पार्ट्स आहे म्हणून दिले असतील तर ती लाईन परपेंडिक्युलर असते. टीचरला दे बेटा, टीचरला आवाज. ए बेटा, सर्कलच्या आतमध्ये दोन कॉर्ड आहेत. सर्कलच्या आतमध्ये किती कॉर्ड आहेत? दोन कॉर्ड आहेत. दोन्ही कॉर्ड इक्वल लेंथचे. दोन्ही कॉर्ड किती लेंथचे आहेत? इक्वल लेंथचे. एबी ची लेंथ आणि सीडी ची लेंथ इक्वल जर असेल तर हा ओ एम आणि ओ एन सुद्धा इक्वल लेंथच असतो. लक्षात येते का काय म्हणतोय मी? एका सर्कलमध्ये दोन इक्वल लेंथचे कॉर्ड आहेत, एबी ची लांबी आणि सीडी ची लांबी जर सेम असेल तर त्यांचा सेंटर पासूनचा डिस्टन्स पण सेम असतो. दोन कॉर्ड इक्वल लेंथचे असेल तर सर्कलच्या सेंटर पासून त्यांचा डिस्टन्स पण काय असतो? सेम असतो. एक्झॅक्टली याचं उलट, दोन कॉर्ड सर्कलच्या सेंटर पासून इक्वल डिस्टन्स वरती असेल, दोन कॉर्ड त्यांची लेंथ माहिती नाही पण ते दोन कॉर्ड सर्कलच्या सेंटर पासून इक्वल डिस्टन्स वरती, हे पण 3 सेंटीमीटर अंतरावरती आहे. सर्कलच्या सेंटर पासून हा कॉर्ड सुद्धा 3 सेंटीमीटर अंतरावरती, बरोबर. असं जर असेल तर हे दोन्ही कॉर्ड इक्वल लेंथचे असतात. कॉर्ड इक्वल लेंथचे तर सर्कलच्या सेंटर पासून डिस्टन्स सेम, डिस्टन्स सेम तर कॉर्डची लेंथ सेम. त्याच्यानंतर ना पहिला पॉईंट आहे बेटा, या टॉपिकचा पहिला पॉईंट, टँजंट म्हणजे काय आणि सिकेंट म्हणजे काय. सर्कलला एकाच पॉईंटला टच करणारी लाईन
सर्कलला एकाच पॉइंटला टच करणारी ही जी लाईन आहे ह्याला काय म्हणायचं? टँजंट. त्या लाईन एम ला काय म्हणायचं? टँजंट म्हणायचं. आणि ती टँजंट जी आहे ते सर्कलला एकाच पॉइंटला टच करते, पॉइंट पी ला. आणि त्या पॉइंट पी ला काय म्हणायचं? पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. काय म्हणायचं त्याला? पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट म्हणायचं. पॉइंट पी ला काय म्हणायचं? पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. तर सर्कल आणि टँजंट ह्याच्यामध्ये एकच पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट असतो. एका सर्कलला एक लाईन एकाच पॉइंटला टच करत असेल तर त्याला म्हणायचं टँजंट. आणि एक लाईन सर्कलला 2 पॉइंटला टच करत असेल तर त्याला म्हणायचं सिकेंट. त्याला काय म्हणायचं? सिकेंट. एक सर्कल ला 2 पॉइंटला टच करणारी जी लाईन आहे त्याला काय म्हणायचं? सिकेंट म्हणायचं. एका पॉइंटला टच करणाऱ्या लाईनला टँजंट, 2 पॉइंटला टच करणाऱ्या लाईनला सिकेंट म्हणायचं. त्याच्यानंतर नाव हा थेरम, टँजंट थेरम. काय सांगतो हा टँजंट थेरम? टँजंट थेरम काय सांगतो? सर्कलला ही जी टँजंट आहे ही टँजंट आणि ही रेडियस, कुठलीही रेडियस नाही हा, इकडे रेडियस घेऊन चालणार नाही, इकडे रेडियस घेऊन चालणार नाही. ही टँजंट आणि ही रेडियस ऍट द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. कुठली रेडियस? रेडियस ऍट द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. टँजंट आणि रेडियस ऍट द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट ह्याला म्हणायचं. टँजंट सर्कलला जिथे टच करते त्याला काय म्हणायचं? पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. तर टँजंट आणि रेडियस ऍट पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट एकमेकाला परपेंडिक्युलर असतं. असं कोण म्हणतंय? टँजंट थेरम म्हणते. टँजंट थेरम काय म्हणते? टँजंट आणि रेडियस ऍट पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट एकमेकाला परपेंडिक्युलर असतं. हे परपेंडिक्युलर असणार. थेरम प्रूव्ह कसं करायचंय? ते टँजंट आहे म्हणायचं, हे रेडियस ऍट पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे म्हणायचं. ट्रायंगल घ्यायचा, ट्रायंगल घेऊन ते प्रूव्ह करते. बघा राईट अँगल ट्रायंगल आहे ते प्रूव्ह करते. कॉन्व्हर्स ऑफ टँजंट थेरम. हे बेटा हा थेरम काय सांगतो? टँजंट थेरम काय सांगत होता? सर्कलला एक टँजंट आहे तर ती टँजंट आणि रेडियस ऍट पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट एकमेकाला परपेंडिक्युलर असतं. कॉन्व्हर्स ऑफ टँजंट थेरम काय सांगतो? एक्झॅक्टली त्याचं उलट. ही रेडियस आणि टँजंट एकमेकाला परपेंडिक्युलर जर असेल, ही टँजंट आहे माहित नाही हा. कॉन्व्हर्स ऑफ टँजंट थेरम मध्ये ही एक लाईन आहे, सर्कलला एका पॉइंटला टच करणारी ही लाईन आहे. ही लाईन आणि रेडियस एकमेकाला जर परपेंडिक्युलर असेल तर ही टँजंट असते. येते का लक्षात? टँजंट दिला असेल तर टँजंट थेरम वापरायचं. सर्कलला एक टँजंट आहे असं जर म्हणलं तर कुठलं थेरम वापरायचं? टँजंट थेरम. टँजंट आहे का प्रूव्ह करा म्हणलं तर कुठलं थेरम वापरायचं? कॉन्व्हर्स ऑफ टँजंट थेरम. कॉन्व्हर्स ऑफ टँजंट थेरम काय सांगतो? ही रेडियस आहे, हा रेडियस आहे आणि ही एक नॉर्मल लाईन आहे. या दोघांतला अँगल किती आहे? 90 डिग्री. तर ही जी लाईन आहे ही टँजंट असणार आहे असं कोण म्हणतंय? कॉन्व्हर्स ऑफ टँजंट थेरम. येते लक्षात? त्याच्यानंतर टँजंट सेगमेंट थेरम. हे बेटा टँजंट सेगमेंट्स म्हणजे काय बघा. सर्कलच्या एक्सटिरियरला जर एक पॉईंट घेतला, सर्कलच्या बाहेर जर एक पॉईंट घेतला पी नावाचा, या पॉईंट पी पासून सर्कलला किती टँजंट ड्रॉ करू शकतो? या बाहेर पॉईंट पी पासून सर्कलला किती टँजंट ड्रॉ करू शकतो? इथं 2 दिसायला लागेल, तिसरी ड्रॉ करता येईल का? 2च ड्रॉ करू शकतो. हे एमसीक्यू पण विचारलंय बघा, बरोबर का? सर्कलच्या बाहेर जर एक एक्सटिरियर पॉईंट घेतला, त्या एक्सटिरियर पॉईंट पासून सर्कलला किती टँजंट ड्रॉ करू शकतो? 2 ड्रॉ करू शकतो. आता हे जे 2 टँजंट ड्रॉ केलेले आहेत, पहिल्या टँजंटचा हा पॉईंट आणि हा पॉईंट, या 2 पॉईंटला जोडणारी ही जी सेगमेंट आहे, 2 पॉईंटला जोडणारी ही जी सेगमेंट आहे त्याला म्हणायचं टँजंट सेगमेंट. काय म्हणायचं याला? टँजंट सेगमेंट म्हणायचं. हा पॉईंट आणि हा पॉईंट याला जोडणारी ही जी सेगमेंट आहे, ही जी सेगमेंट आहे याला काय म्हणायचं? टँजंट सेगमेंट. काय म्हणायचं त्याला? टँजंट सेगमेंट. 2 टँजंट सेगमेंट्स आहेत, 2 आहेत म्हणून त्याला काय म्हणायचं? टँजंट सेगमेंट्स. तर सर्कलच्या एक्सटिरियरला जर एक पॉईंट घेतला तर 2 टँजंट सेगमेंट्स असणार आहेत. ते दोन्ही टँजंट सेगमेंट्स कसे असणार आहेत? कॉन्ग्रुएंट असणार आहेत. क्यू पी किंवा पी क्यू, हे पी क्यू आणि पी आर दोघांची लेंथ सेम असणार आहे. हे 5 सेंटीमीटर असेल तर हा पण 5 सेंटीमीटर असणार. हा 5 सेंटीमीटर असेल तर हा पण 5 सेंटीमीटर असणार आहे. असं कोण म्हणतंय? टँजंट सेगमेंट थेरम. टँजंट सेगमेंट थेरम काय म्हणतंय? सर्कलच्या बाहेर एक पॉईंट जर तुम्ही घेतलात आणि तिथून सर्कलला 2 टँजंट ड्रॉ केलात तर तयार झालेले दोन्ही टँजंट सेगमेंट इक्वल लेंथचे असतात. टँजंट सेगमेंट थेरम काय म्हणतो? 2 टँजंट सेगमेंट्स एकाच एक्सटिरियर पॉईंट पासून जर ड्रॉ केले असतील तर ते दोन्ही टँजंट सेगमेंट काय असतात? कॉन्ग्रुएंट असतात. हे प्रूव्ह कसं करायचं? 2 ट्रायंगल तयार करायचे, वरती एक ट्रायंगल खाली एक ट्रायंगल, दोन्ही ट्रायंगलला कॉन्ग्रुएंट प्रूव्ह करायचं. हा वरचा ट्रायंगल खालचा ट्रायंगल कॉन्ग्रुएंट प्रूव्ह करायचं. कसं प्रूव्ह करायचं? हा रेडियस आहे, हा रेडियस कॉन्ग्रुएंट आहे. ही साइड वरच्या ट्रायंगल मध्ये पण आहे, ही साइड खालच्या ट्रायंगल मध्ये पण, बरोबर का? हा अँगल 90 डिग्री असतो. टँजंट थेरम मध्ये बघितलंय, रेडियस आणि टँजंट एकमेकाला परपेंडिक्युलर असतात. हा अँगल 90, हा अँगल पण 90. तर हायपोटेनस साइड टेस्टने हे 2 ट्रायंगल कॉन्ग्रुएंट आहे. कुठल्या टेस्टने कॉन्ग्रुएंट आहेत?
हायपोटनस साईड टेस्ट. टेस्ट जर चुकीची लिहिलात, साईड अँगल साईड लिहिलात, अँगल साईड साईड असं काहीतरी लिहिलात, तर थेरम चुकीचा ठरतो. कुठला टेस्ट लिहायला पाहिजे? हायपोटनस साईड टेस्ट लिहायला लागेल. तर हायपोटनस साईड टेस्टने हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट आहेत. दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट आहेत, तर त्यांचे कॉन्ग्रुएंट साईड्स, करस्पॉन्डिंग साईड्स कॉन्ग्रुएंट असतात. येते का लक्षात? दोन ट्रायंगल जर कॉन्ग्रुएंट असेल तर करस्पॉन्डिंग साईड काय असणार आहेत? कॉन्ग्रुएंट असणार. तर पहिला प्रॅक्टिस सेट एवढ्यावरती बघा. येते का लक्षात? पहिला प्रॅक्टिस सेट जे आहे या 3 पॉईंट वरती टँजंट थेरम, कॉन्व्हर्स ऑफ टँजंट थेरम, टँजंट सेगमेंट थेरम. टँजंट थेरम काय सांगतो? सर्कलला एक टँजंट असेल तर ती टँजंट आणि रेडियस ॲट पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट एकमेकाला परपेंडिक्युलर असते. रेडियस आणि एक लाईन एकमेकाला परपेंडिक्युलर असतील तर ती दुसरी लाईन जी आहे, रेडियसला सोडून जी दुसरी लाईन आहे ते टँजंट असते. असं कोण म्हणले? कॉन्व्हर्स ऑफ टँजंट थेरम. आणि टँजंट सेगमेंट थेरम काय सांगतं? सर्कलच्या बाहेर एक एक्सटिरियर पॉईंट घेतला तर त्या पॉईंट पासून ड्रॉ केलेले दोन टँजंट पासून तयार झालेले दोन टँजंट सेगमेंट इक्वल लेंथचे असतात. याच्यावरती पूर्ण पहिला प्रॅक्टिस सेट आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या प्रॅक्टिस सेटमध्ये टचिंग सर्कल हा कन्सेप्ट आहे आणि याचा थेरम पण आहे. टचिंग सर्कल, दोन सर्कल एकमेकाला दोन पद्धतीनेच टच करू शकतात. आता टच करणे म्हणजे एकाच पॉईंटला टच करणे. टचिंग सर्कल्स म्हणजे काय? दोन सर्कलमध्ये एकच कॉमन पॉईंट आहे. दोन सर्कलमध्ये किती कॉमन पॉईंट आहेत? एकच असेल तर दोन सर्कल, हे बेटा दोन सर्कल असे जर एकमेकाला इंटरसेक्ट करत असतील तर ह्याला टचिंग सर्कल म्हणायचं नाही. दोन सर्कल एकाच पॉईंट पाशी जर टच होत असेल तर त्याला टचिंग सर्कल म्हणायचं. आता टचिंग सर्कलचे दोन प्रकार आहेत. हे बेटा टचिंग सर्कलचे हे दोन प्रकार आहेत. दिसतंय का? याला म्हणायचं एक्सटर्नली टचिंग सर्कल्स. कसले म्हणायचं? एक्सटर्नली टचिंग सर्कल. दोन सर्कल बाहेरून टच करतात. आणि ह्याला म्हणायचं इंटरनली टचिंग सर्कल्स. याला काय म्हणायचं? इंटरनली टचिंग सर्कल्स. दोन सर्कल एक्सटर्नली जर टच होत असतील तर त्या दोन्ही सर्कलच्या सेंटर मधला डिस्टन्स किती असतो? रेडियस 1 प्लस रेडियस 2 इतका असतो. दोन सर्कलच्या सेंटर मधला डिस्टन्स किती असणार आहे? रेडियस 1 प्लस रेडियस 2. बरोबर का? दोन सर्कलचा रेडियस देतात, सर्कल ड्रॉ करायला सांगतात, टचिंग सर्कल ड्रॉ करायला सांगतात. तर पहिल्यांदा काय करायचं? मोठ्या सर्कलचा सेंटर घ्यायचं. मोठ्या सर्कलचा सेंटर घ्यायचं. त्यानंतर ना R1 प्लस R2 दोन रेडियसेसचं ऍडिशन करायचं. फॉर एक्झाम्पल पहिला 5 दिलं, दुसरा 3 दिले. 5 सेंटीमीटरची लाईन ड्रॉ करायची, परत तिथून 3 सेंटीमीटरची लाईन ड्रॉ करायची. बरोबर? हे 5 आणि हे 3. कंपासचा पॉईंट इथे ठेवायचा, पेन्सिलचा पॉईंट इथे ठेवायचा, सर्कल ड्रॉ करायचा. कंपासचा पॉईंट इथे ठेवायचा, पेन्सिलचा पॉईंट इथे ठेवायचा, सर्कल ड्रॉ आणि मध्ये उभी लाईन ड्रॉ करायची. इंटरनली टचिंग सर्कल्स कसे ड्रॉ करायचे? मोठ्या सर्कलचा रेडियस आणि छोट्या सर्कलचा रेडियसचा सबस्ट्रॅक्शन केल्यावर दोन सर्कलच्या सेंटर मधला डिस्टन्स मिळतो. मोठ्या सर्कलचा सेंटर हा, छोट्या सर्कलचा सेंटर हा इथंच आहे. छोट्या सर्कलचं सेंटर कसं करणार आहे? त्याच्यासाठी मोठ्या सर्कलचा रेडियस मायनस छोट्या सर्कलचा रेडियस करायचा. मोठा रेडियस मायनस छोटा रेडियस केल्यानंतर ना हा पहिला पॉईंट घ्यायचा, R1 मायनस R2 इतक्या डिस्टन्सवरती छोट्या सर्कलचा सेंटर घ्यायचा. बरोबर का? त्यानंतर काय करायचं? कंपासचा पॉईंट इथे ठेवायचा, मोठ्या सर्कलचा रेडियस घ्यायचा. कंपासमध्ये किती रेडियस घ्यायचा? मोठ्या सर्कलचा रेडियस घ्यायचा आणि मोठा सर्कल ड्रॉ करायचा. त्याच्यानंतर काय करायचं? कंपासमध्ये डिस्टन्स घ्यायचं नाही, कंपासचा पॉईंट इथे ठेवायचा, पेन्सिलचा पॉईंट इथे ठेवायचा. थोडंसं स्केलने काय करायची? ही पॉईंट मार्क करायची. स्ट्रेट लाईन मध्ये हे पॉईंट मार्क करायचे. कंपासचा पॉईंट इथे ठेवायचा, पेन्सिलचा पॉईंट इथे ठेवायचा आणि सर्कल ड्रॉ करायची. येते का लक्षात? दोन्ही सर्कल एका पॉईंटला टच व्हायला पाहिजे, असं दिसायला पाहिजे ना. असं दिसणं गरजेचं. दोघांमध्ये गॅप असेल तर मार्क भेटणार. आता हा थेरम काय? इंटरनली टचिंग सर्कल्स आणि एक्सटर्नली टचिंग सर्कल्स, हे थेरम काय आहे? थेरम ऑफ टचिंग सर्कल काय आहे? हा थेरम सांगतो की दोन सर्कलचे सेंटर आणि टचिंग पॉईंट म्हणजे पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट, दोन सर्कल जिथे टच करतात तो पॉईंट, दोन सर्कलचे सेंटर आणि टचिंग पॉईंट हे तिन्ही पॉईंट कोलिनियर असतात, एका लाईन मध्ये असतात. एवढं कोण सांगतंय? थेरम ऑफ टचिंग सर्कल सांगतो. दोन सर्कलचे सेंटर आणि टचिंग पॉईंट हे कोलिनियर असतात, एवढं सांगते प्रॉपर्टी. पुढे प्रॉब्लेम्स मध्ये ते लागणार आहे. येते का लक्षात? तर दुसरा प्रॅक्टिस सेट मध्ये हे अजून काय दुसऱ्या प्रॅक्टिस सेट मध्ये? हे पण आहे बेटा, महत्वाचा पार्ट. सर्कल मधून जर एक सिकेंड पास झाली, एक लाईन पास झाली, या लाईनला काय म्हणायचं? सिकेंड म्हणायचं. सर्कलच्या दोन पॉईंटला टच करणाऱ्या लाईनला काय म्हणायचं? सिकेंड. बरोबर का? सर्कल मधून जर एक सिकेंड पास झाली तर सर्कलचे दोन तुकडे व्हायला लागले. खाली एक छोटा तुकडा आहे, वरती एक मोठा तुकडा आहे. खालच्या बेटा खालच्या या छोट्या तुकड्याला म्हणायचं मायनर आर्क. काय म्हणायचं त्याला? त्याला म्हणायचं मायनर आर्क.
सर्कलच्या मोठ्या तुकड्याला काय म्हणायचं? मेजर आर्क. बरोबर. तर सर्कलमधून जर एक लाईन पास झाली, सिकेंड पास झाली, तर सर्कलचे 2 पार्ट्स होतात. छोट्या तुकड्याला म्हणायचं मायनर आर्क, मोठ्या तुकड्याला म्हणायचं मेजर आर्क. जसं सर्कलमधून एक सिकेंड पास झाल्यानंतर सर्कलचे 2 तुकडे होतात, तसंच सर्कलच्या आतमध्ये जर सेंट्रल अँगल ड्रॉ केलं तरी सुद्धा सर्कलचे 2 तुकडे होतात. एवढा हा सर्कल आहे आणि हे असा सेंट्रल अँगल ड्रॉ करतो. बरोबर. ह्याला सेंट्रल अँगल का बरं म्हणायचं? कारण या अँगलचा व्हर्टेक्स सर्कलच्या सेंटरवर कुठे आहे? सर्कलच्या सेंटरवर. या अँगलला म्हणायचं सेंट्रल अँगल. या सेंट्रल अँगलमुळे सर्कलचे 2 तुकडे झालेत बघा. हा AXB नावाचा एक आर्क आहे, ह्याला मायनर आर्क म्हणायचं आणि हा AYB नावाचा मेजर आर्क आहे. येते का लक्षात? तर सिकेंडमुळे सुद्धा सर्कलचे 2 तुकडे होतात आणि सेंट्रल अँगलमुळे सुद्धा सर्कलचे 2 तुकडे होतात. आता इथे एक प्रॉपर्टी आहे बघा. हा सेंट्रल अँगल किती असतो? जेवढा हा आर्क आहे तेवढाच असतो. हा सेंट्रल अँगल फॉर एक्झाम्पल 60 डिग्री असेल तर हा मेजर ऑफ आर्क AXB सुद्धा 60 डिग्री असणार. ही प्रॉपर्टी आहे. प्रॉपर्टी ऑफ सेंट्रल अँगल काय सांगते? सेंट्रल अँगल आणि समोरचा आर्क इक्वल मेजरचे असतात. आर्क कसं काय 60 डिग्रीचा असू शकतो? हे सेंटीमीटर मध्ये असायला पाहिजे का नाही? पण हे लेंथ ऑफ आर्क नाही आहे, हे मेजर ऑफ आर्क आहे. मेजर ऑफ आर्क म्हणजे काय? त्या सर्कलवरती तो आर्क किती पसरलेला आहे. अर्ध्या सर्कलवरती पसरलेला असेल तर 180 डिग्री असणार, पूर्ण सर्कल असेल तर 360 डिग्री. तर एका सर्कलवरती तो आर्क किती स्प्रेड झालेला आहे त्याला म्हणायचं मेजर ऑफ आर्क. किती डिग्री स्प्रेड झालेला आहे? 60 डिग्री. ठीक आहे. तर सेंट्रल अँगल आणि आर्क इक्वल मेजरचा असणार आहे. आता मला सांगा AYB हा मेजर ऑफ आर्क किती असणार आहे? मेजर ऑफ आर्क AYB किती असणार आहे? हा 60 असेल तर हा उरलेला किती असणार आहे? 300 असणार. ठीक आहे. हे बेटा अशी आडवी लाईन असेल तर हा 180 डिग्री, हा 180 डिग्री. जेवढा हा अँगल असतो तेवढाच समोरचा आर्क असतो. दोन आर्क 60 डिग्रीचे असेल, एका सर्कलवरचे 2 आर्क 60 डिग्रीचे असेल तर त्याला कॉन्ग्रुएंट आर्क्स म्हणायचं. काय म्हणायचं? कॉन्ग्रुएंट आर्क्स म्हणायचं. कॉन्ग्रुएंट या शब्दाचा अर्थ काय? साईज पण सेम आणि शेप पण सेम, त्याला काय म्हणायचं? कॉन्ग्रुएंट म्हणायचं. हे बेटा ही 9th स्टँडर्डची प्रॉपर्टी आहे बघा. एका सर्कलच्या आतमध्ये 2 कॉर्ड आहेत. सर्कलच्या आतमध्ये काय? 2 कॉर्ड आहेत. 2 कॉर्ड जर इक्वल लेंथचे असतील, काय म्हणालो तुम्ही? 2 कॉर्ड जर इक्वल लेंथचे असतील, AB ची लांबी आणि CD ची लांबी जर सेम असेल तर त्यांच्या समोर तयार झालेला जो आर्क आहे APB आणि CQD हे सुद्धा इक्वल मेजरचे असतात. हा 3 सेंटीमीटर, हा पण 3 सेंटीमीटर जर असेल तर जेवढा आर्क हा आहे हा 60 डिग्री असेल तर हा पण किती असणार आहे? 60 डिग्री असणार. ही प्रॉपर्टी आहे. आणि दुसरी प्रॉपर्टी काय सांगते? 2 आर्क ए बेटा 2 आर्क हा AMB आणि CND 2 आर्क इक्वल मेजरचे असतील. हा आर्क 60 डिग्री आहे, हा आर्क सुद्धा 60 डिग्री. असं जर असेल तर जेवढी AB ची लांबी असणार आहे तेवढी CD ची लांबी असणार आहे. हा 3 सेंटीमीटर असेल तर हा किती असणार आहे? हा पण 3 सेंटीमीटर असणार. येते का लक्षात? कॉर कॉन्ग्रुएंट तर आर्क पण कॉन्ग्रुएंट, आर्क कॉन्ग्रुएंट तर कॉर पण कॉन्ग्रुएंट. सेंट्रल अँगलचा फक्त आहे बघा ह्याच्यामध्ये. ठीक आहे. तर सेकंड प्रॅक्टिस सेट मध्ये काय आहे? टचिंग सर्कल्स. सेंट्रल अँगल किती असतो? हे बेटा जेवढा सेंट्रल अँगल असतो त्याच्या समोरचा आर्क पण तेवढाच असतो. बरोबर बरोबर. सेंट्रल अँगल जेवढा मायनर आर्क तेवढाच आणि मेजर आर्क किती असणार आहे? 360 मायनस सेंट्रल अँगल करायचं. बरोबर का? कॉर कॉन्ग्रुएंट तर आर्क कॉन्ग्रुएंट, आर्क कॉन्ग्रुएंट तर कॉर सुद्धा कॉन्ग्रुएंट. एवढ्या गोष्टी लागायच्या तिसऱ्या प्रॅक्टिस सेटमध्ये. त्याच्यानंतर महत्वाचा पार्ट इन्स्क्राइब्ड अँगल. इन्स्क्राइब्ड अँगल म्हणजे काय बघा. हे बेटा आता आपण काय बघितलो? हा असा एक सर्कल होता. या अँगलला आपण काय म्हणत होतो? सेंट्रल अँगल. काय म्हणत होतो त्याला? या अँगलचं नाव काय होतं? सेंट्रल अँगल. कसला अँगल? सेंट्रल अँगल. कारण अँगलचा व्हर्टेक्स कुठे आहे? सर्कलच्या सेंटरवरती. आता त्या अँगलचा व्हर्टेक्स सर्कलवरती असेल तर सर्कलच्या सेंटरवरती असेल तर सेंट्रल अँगल. सर्कलवरती जर अँगलचा व्हर्टेक्स असेल तर याला म्हणायचं इन्स्क्राइब्ड अँगल. कसला अँगल म्हणायचं याला? इन्स्क्राइब्ड अँगल म्हणायचं. इथं सेंट्रल अँगल आणि मेजर ऑफ आर्क मध्ये रिलेशन काय होतं? हा 60 डिग्री तर हा पण 60 डिग्री असं रिलेशन होतं. आता या अँगल मध्ये आणि समोरच्या आर्क मध्ये काय रिलेशन आहे? हा 60 डिग्री असेल तर हा हे बेटा हे 120 असणार किंवा तुम्हाला या पद्धतीने सांगतो. हा 60 डिग्री असेल, हा आर्क 60 डिग्री असेल तर हा अँगल किती असतो? याचा अर्धा असतो. किती असतो? लक्षात येईल का? हा मोठा आहे, हा छोटा आहे.
बरोबर, छोटं होत चाललंय. हा 60 असेल तर हा 30 असणार, याचा अर्धा असतो. हा 80 असेल तर हा किती असणार आहे? हे 50 असेल तर हे किती असणार आहे? 100. येते लक्षात? या अँगलला म्हणायचं इन्स्क्राइब्ड अँगल आणि या समोरच्या आर्कला पण नाव आहे. ह्याला म्हणायचं इंटरसेप्टेड आर्क. काय म्हणायचं? कुठला आर्क? इंटरसेप्टेड आर्क. याला म्हणायचं इंटरसेप्टेड आर्क. याला म्हणायचं इन्स्क्राइब्ड अँगल. इन्स्क्राइब्ड अँगल आणि इंटरसेप्टेड आर्क मध्ये रिलेशन कळालं का? आर्कच्या अर्धा अँगल असतो. आर्क 60 डिग्री तर अँगल 30 डिग्री. आर्क 80 डिग्री तर हा 40 डिग्री. येतं लक्षात? त्याच्यानंतर ना हे बेटा हा इन्स्क्राइब्ड अँगल थिअरम. त्याच्यानंतर ना महत्वाचा हा थिअरम खूपदा विचारलेला आहे बघा. थिअरम ऑफ सायक्लिक क्वाड्रिलेटरल खूपदा विचारलेला. ऍक्टिव्हिटीच्या फॉर्म मध्ये बऱ्याचदा विचारलेला. हा थिअरम काय सांगतो? हे बेटा हा थिअरम काय सांगतो? सर्कलच्या आतमध्ये जर एक क्वाड्रिलेटरल असेल, सर्कलवरती 4 पॉईंट घेऊया, ए बी सी डी. सर्कलवरती 4 पॉईंट घेतलो. या 4 पॉईंटला जोडणारा जो क्वाड्रिलॅटरल तयार होतो. क्वाड्रिलॅटरल म्हणजे काय? क्वाड्री म्हणजे 4, लॅटरल म्हणजे साईड. 4 साईड असलेला जॉमेट्रिकल शेप. बरोबर का? स्क्वेअर असेल, रेक्टँगल असेल किंवा वेगळा कुठला तरी शेप असेल. सगळे क्वाड्रिलॅटरल आहेत. हा पण क्वाड्रिलॅटरल आहे. 4 साईड आहेत. सर्कलच्या आतमध्ये जर क्वाड्रिलॅटरल असेल तर या क्वाड्रिलॅटरलला म्हणायचं सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. कसला क्वाड्रिलॅटरल म्हणायचं? सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. पण ह्याला सायक्लिक म्हणण्यासाठी काही कंडिशन आहे. काय कंडिशन आहे? यांचे अपोजिट अँगल काय असायला पाहिजे? या अपोजिट अँगलची ऍडिशन 180 डिग्री असायला पाहिजे. किती असायला पाहिजे? सॉरी, अपोजिट अँगल काय असायला पाहिजे? इक्वल पाहिजे. अपोजिट अँगल काय पाहिजे? इक्वल पाहिजे. आणि हे बेटा बरोबर, हे बेटा बरोबर आहे. अपोजिट अँगल काय पाहिजे? सप्लिमेंटरी पाहिजे. बरोबर. अपोजिट अँगल काय पाहिजे? सप्लिमेंटरी. अपोजिट अँगलची एडिशन किती पाहिजे? पोले. बरोबर. एका क्वाड्रिलॅटरलला सायक्लिक क्वाड्रिलॅटरल म्हणण्यासाठी कंडिशन काय? अपोजिट अँगल्स, क्वाड्रिलॅटरलचे अपोजिट अँगल कसे पाहिजे? सप्लिमेंटरी पाहिजे. म्हणजे त्या दोघांची एडिशन 180 डिग्री वाला पाहिजे. हा 100 असेल तर हा किती असणार आहे? हा 100 असेल तर हा किती असायला पाहिजे? 80 असेल. हा 70 असेल तर हा किती असायला पाहिजे? 110 असायला पाहिजे. बरोबर. मग ह्याच्यावरती 2 प्रकारचे प्रश्न विचारतात. हे बेटा एक सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे म्हणतात. क्वाड्रिलॅटरल कसला आहे? सायक्लिक आहे म्हणतात. एक अँगल देतात, दुसरा अँगल विचारतात. हा 70 असेल तर हा किती असणार आहे? 110. असा प्रश्न विचारतात. आणि दुसऱ्या प्रकारचा प्रश्न काय कसं विचारतात? हे दोन्ही अँगल देतात. हा क्वाड्रिलॅटरल सायक्लिक आहे का विचारतात. कसं लिहायचं? या दोघांची एडिशन 180 डिग्री होत असेल तर हा क्वाड्रिलॅटरल सायक्लिक क्वाड्रिलॅटरल असतो. असं कोण म्हणतंय? कॉन्व्हर्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. असं कोण म्हणतंय? कॉन्व्हर्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. सायक्लिक क्वाड्रिलॅटरल काय सांगते? क्वाड्रिलॅटरल सायक्लिक असेल तर अपोजिट अँगल्स कसे असतात? सप्लिमेंट. आणि कॉन्व्हर्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरम काय सांगतो? कॉन्व्हर्स काय सांगतो? अपोजिट अँगल्स ची एडिशन 180 डिग्री असेल तर त्या क्वाड्रिलॅटरलला काय म्हणायचं? सायक्लिक क्वाड्रिलॅटरल म्हणायचं. ठीक आहे. तर पुढचा प्रॅक्टिस सेट याच्यावरती आहे. इन्स्क्राइब्ड अँगल आणि सायक्लिक क्वाड्रिलॅटरल याच्यावरती आहे. हे सांगतो तुम्हाला. ठीक आहे. हे बेटा आता सर्कलच्या आतमध्ये 2 कॉर्ड आहेत. सर्कलच्या आतमध्ये 2 कॉर्ड आहेत. ए बी नावाची एक कॉर्ड आहे आणि दुसरी कॉर्डचं नाव आहे सी बी आणि दोन्ही इंटरसेक्ट करायला लागले पॉईंट ई पाशी. हा सर्कलचा सेंटर. सर्कलच्या आतमध्ये 2 कॉर्ड आहेत. आता ह्यांच्या अँगल आणि समोर तयार झालेल्या आर्क मध्ये रिलेशन काय बघा. हे बघा हा अँगल आणि समोरचे जे 2 आर्क आहेत. हा एक आर्क, कुठला? हा आर्क आणि हा आर्क याच्यामध्ये रिलेशन काय बघा. इथे दिलेलं आहे बघा. अँगल किती आहे? अँगल किती असतो? अँगल AEC. हा अँगल किती असणार आहे? AEC हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क AC प्लस मेजर ऑफ आर्क BD. येते का लक्षात? हा अँगल किती असणार आहे? समोरचा आर्क प्लस मागचा आर्क डिवायडेड बाय 2. हा आर्क प्लस हा आर्क. हा 60 डिग्री असेल, हा 30 डिग्री असेल. 60 आणि 30 90. 90 भागिले 2 45. हा 45 डिग्री असणार. हा 45 असेल तर याचा व्हर्टिकली अपोजिट अँगल पण 45 असतो. हे दोन्ही 45 असेल तर हे उरलेले 2 अँगल किती असणार आहेत? ही स्ट्रेट लाईन आहे. हे 40 पाय असेल तर हा 130 पाय असायला पाहिजे.
म्हणजे हा पण 135 असणार. मग प्रश्न कसं विचारतात, एक आर्क देतो, हे एक आर्क, हे एक आर्क देतो आणि हे चारही अँगल किंवा 2 अँगल विचारतात कुठले तरी. हा अँगल दिलेला असेल आणि हे एक आर्क दिलं असेल तर दुसरा आर्क विचारतो. येते का लक्षात? ही प्रॉपर्टी इथं आहे. 2 कॉर्ड इंटरनली टच करत असतील तर अँगल आणि समोरच्या आर्क मध्ये रिलेशन असेल. 2 कॉर्ड सर्कलच्या बाहेर जर इंटरसेक्ट होत असतील, हे बघा, हे पहिला कॉर्ड आहे एबी नावाचा, हा दुसरा कॉर्ड आहे सीडी नावाचा. हे दोन्ही कॉर्ड कुठे इंटरसेक्ट व्हायला लागलेत? सर्कलच्या बाहेर इंटरसेक्ट व्हायला. सर्कलच्या बाहेर इंटरसेक्ट व्हायला या पॉईंट ई पाशी. तर ए बेटा, तर यांच्यातला अँगलच दिला ना. हे बघा, हा अँगल किती असतो? अँगल AEC हा किती असणार आहे अँगल? हाफच आहे ना. मेजर ऑफ आर्क हा मोठा आर्क, मेजर ऑफ आर्क AC मायनस मेजर ऑफ आर्क छोटा आर्क बी. मोठा आर्क मायनस छोटा आर्क डिवायडेड बाय 2 कॉर्ड सर्कलच्या आतमध्येच इंटरसेक्ट करत असेल तर अॅक्यूट अँगल किती असतो? पुढचा आर्क आणि मागचा आर्कचा एडिशन करायचं, डिवाइड बाय 2 करायचं. या एक्सटर्नली अँगल एक्सटर्नली जर तयार होत असेल, 2 कॉर्ड एक्सटर्नली जर इंटरसेक्ट करत असतील तर हा अँगल किती असणार आहे? मोठा आर्क मायनस छोटा आर्क डिवायडेड बाय 2. बरोबर का? आतमध्ये इंटरसेक्ट करत असेल तर समोरचा आर्क आणि मागचा आर्क ऍड करायचं, डिवाइड बाय 2 करायचं. इथे मोठा आर्क मायनस छोटा आर्क डिवायडेड बाय 2. लक्षात राहील. तर चौथी प्रॅक्टिस सेट पूर्ण ह्याच्यावरती बघा, सायक्लिक क्वाड्रिलॅटरल, इन्स्क्राइब्ड अँगल थेरम आणि हे 2 हे अँगल्स. हा अँगल किती असतो? हा आर्क प्लस हा आर्क डिवायडेड बाय. हा अँगल किती असतो? हा आर्क मायनस हा आर्क डिवायडेड बाय. नेक्स्ट पॉईंट बघा, थेरम ऑफ अँगल बिटवीन टँजंट अँड सिकेंड. टँजंट आणि सिकेंड मध्ये तयार झालेला अँगल हे टँजंट आहे, हे टँजंट आहे आणि एक सिकेंड आहे. या टँजंट आणि या सिकेंड मध्ये तयार झालेला हा अँगल किती असतो? कुठं लिहिलं हो? कुठे गेलं बेटा? फॉर एक्झाम्पल हे टँजंट आहे आणि हे सिकेंड आहे. काय नाव आहे याचं? ए बी आणि हे आहे डी आणि हे सी. तर हा टँजंट आणि सिकेंड ह्याच्यामध्ये हा जो अँगल तयार झालेला आहे, अँगल ABD, हा किती असणार आहे? हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क. या आर्कच्या अर्धा असणार आहे. कुठला आर्क? या आर्कच्या अर्धा असणार आहे. हे जे आर्क आहे त्याच्या अर्धा असणार आहे, मेजर ऑफ आर्क AB. लक्षात येते? मग क्वेश्चन कसं विचारतात? आर्क दिलेला असेल 60 डिग्री, आर्क 60 डिग्री तर अँगल किती असणार आहे? 30. बरोबर का? अँगल दिला असेल 80 डिग्री तर आर्क किती असणार आहे? हा 80 असेल तर त्याच्या डबल हा असणार आहे. बरोबर का? किती असणार आहे? 160 डिग्री असणार. येते लक्षात? याला काय म्हणायचं? थेरम ऑफ अँगल बिटवीन टँजंट अँड सिकेंड. ए बेटा, कॉन्व्हर्स थेरम काय सांगतो? ही एक लाईन आहे, टँजंट आहे का माहित नाही हा, आणि ही सिकेंड आहे. बरोबर का? यांच्यातला अँगल 60 डिग्री आहे आणि हा आर्क आहे 120 डिग्री. असं जर असेल, एक लाईन आणि एक कॉर्ड, एक सर्कलला एका पॉइंटला टच करणारी ही लाईन आणि एक कॉर्ड, ह्यांच्यातला अँगल जर 60 डिग्री असेल आणि समोरचा आर्क, त्यांच्या समोर तयार झालेला आर्क 120 डिग्री जर असेल तर ही टँजंट असणार आहे, ही सिकेंड असणार आहे. कॉन्व्हर्स थेरम काय सांगतो? ह्याच्या डबल हा जर असेल तर ही टँजंट असणार आहे आणि ही सिकेंड असणार. टँजंट आहे प्रूव्ह करा म्हणलं तर काय करायचं? कॉन्व्हर्स ऑफ अँगल बिटवीन टँजंट अँड सिकेंड तो थेरम वापरायचा. आता ए बेटा, थेरम ऑफ इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स असाच एक डायग्राम ह्याच्या अगोदर बघितलं. तिथे फक्त अँगल आणि हा अँगल आणि समोरचा आर्कचा मेजर ह्याच्यामध्ये रिलेशन होतं. आता लेंथ मध्ये रिलेशन आहे. हा सर्कल आहे, सर्कलच्या आतमध्ये 2 कॉर्ड आहेत. एबी नावाचा एक कॉर्ड आहे आणि दुसरा कॉर्ड आहे सीडी नावाचा. 2 कॉर्ड, दोन्ही कॉर्ड पॉईंट ई पाशी इंटरसेक्ट करायला. तर दोन्ही कॉर्डच्या लेंथ मध्ये रिलेशन काय आहे बघायचं. अँगल म्हणलं तर बघितलं आपण, हा अँगल किती असतो? समोरचा आर्क प्लस मागचा आर्क डिवायडेड बाय 2. बरोबर का? हा अँगल किती असतो? समोरचा आर्क प्लस मागचा आर्क डिवायडेड बाय 2.
आता कॉर्डच्या लेंथ मध्ये रिलेशन पाहिजे आपल्याला, त्याला म्हणायचं थेरम ऑफ इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड. हे बेटा पहिला कॉर्ड घेऊया, लेफ्ट साईडला पहिला कॉर्ड, राईट साईडला दुसरा कॉर्ड, मध्ये इक्वल टू ची साईन द्यायची. पहिला कॉर्ड लेफ्ट साईडला लिहितो. पहिला कॉर्ड लिहिताना कसं लिहायचं, सर्कलवरचा पॉईंट इंटरसेक्टिंग पॉईंट इंटू सर्कलवरचा पॉईंट इंटरसेक्टिंग पॉईंट. ठीक आहे. आता दुसऱ्या राईट हँड साईडला दुसरा कॉर्ड लिहितो, सर्कलवरचा पॉईंट इंटरसेक्टिंग पॉईंट, सर्कलवरचा पॉईंट इंटरसेक्टिंग पॉईंट. ह्याला नाव डीई लिहा किंवा ईडी लिहा, दोन्हीचा अर्थ तेच. लक्षात येते काय कसं लिहिले. पहिल्या कॉर्डसाठी सर्कलवरचा पॉईंट इंटरसेक्टिंग पॉईंट, सर्कलवरचा पॉईंट इंटरसेक्टिंग पॉईंटचा मल्टिप्लिकेशन. दुसऱ्या कॉर्डसाठी सर्कलवरचा पॉईंट इंटरसेक्टिंग पॉईंट मल्टिप्लाइड बाय सर्कलवरचा पॉईंट इंटरसेक्टिंग पॉईंट. हे थेरम ऑफ इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड आहे. त्याच्यानंतर ना असाच एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ कॉर्डचा पण आहे. एक कॉर्ड आहे एबी नावाची, ही एबी नावाची कॉर्ड एक्सटेंड केली आणि दुसरी कॉर्ड आहे सी डी नावाची, सी डी नावाची दुसरी कॉर्ड आहे, याला पण एक्सटेंड केलंय. सीडी नावाची दुसरी कॉर्ड. हे दोन्ही कॉर्ड एबी आणि सीडी जर एक्सटेंड केलं तर बाहेर इंटरसेक्ट करते पॉईंट ई पशी. तर यांच्या लेंथ मध्ये सुद्धा एक रिलेशन आहे. काय रिलेशन आहे बघा, सर्कलवरचा पॉईंट इंटरसेक्टिंग पॉईंट, सर्कलवरचा पॉईंट इंटरसेक्टिंग पॉईंट. दुसऱ्या कॉर्डसाठी सर्कलवरचा पॉईंट इंटरसेक्टिंग पॉईंट, सर्कलवरचा पॉईंट इंटरसेक्टिंग पॉईंट. हे थेरम ऑफ एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स आहे. इंटरनल डिव्हिजन पण तसाच होता, सर्कलवरचा पॉईंट इंटरसेक्टिंग पॉईंट, सर्कलवरचा पॉईंट इंटरसेक्टिंग पॉईंट. दुसऱ्या कॉर्डसाठी सर्कलवरचा पॉईंट इंटरसेक्टिंग पॉईंट, सर्कलवरचा पॉईंट इंटरसेक्टिंग पॉईंट. इथे पण तसंच आहे, सर्कलवरचा पॉईंट इंटरसेक्टिंग पॉईंट, सर्कलवरचा पॉईंट इंटरसेक्टिंग पॉईंट. दुसऱ्या कॉर्डसाठी सर्कलवरचा पॉईंट इंटरसेक्टिंग पॉईंट, सर्कलवरचा पॉईंट इंटरसेक्टिंग पॉईंट. येते का लक्षात. तर 3.5 प्रॅक्टिस सेट ह्याच्यावरती बघा. शेवटचा एक थेरम राहतो टँजंट सिकेंड सेगमेंट्स थेरम. हे बेटा टँजंट सिकेंड सेगमेंट्स थेरम काय सांगतो, एक टँजंट आहे आणि एक सिकेंड आहे, पण ते सिकेंड हे बेटा ती सिकेंड कुठे इंटरसेक्ट व्हायला लागले बघा. हा सर्कल आहे, हे टँजंट आहे. ठीक आहे. आणि दुसरी जे सिकेंड आहे सर्कलला ते टँजंटला सर्कलच्या बाहेर इंटरसेक्ट करायला. ठीक आहे. त्यांच्या हिशोबाने नाव लिहू. ह्याला ए म्हणलंय, ह्याला ई म्हणलंय, ह्याला टी म्हणलंय आणि हा बी आहे. हे बेटा तर हे टँजंट सेगमेंट आणि ही कॉर्ड ह्याच्यामध्ये सुद्धा लेंथ मध्ये एक रिलेशन आहे. काय रिलेशन आहे बघा, इथे पण फॉर्म्युला त्याच पद्धतीने लिहायचं आहे. सर्कलवरचा पॉईंट इंटरसेक्टिंग पॉईंट बीई, सर्कलवरचा पॉईंट इंटरसेक्टिंग पॉईंट ए. दुसऱ्या लाईनसाठी सर्कलवरचा पॉईंट इंटरसेक्टिंग पॉईंट, सर्कलवरचा पॉईंट इंटरसेक्टिंग पॉईंट. आता दुसरा पॉईंट नसल्यामुळे हाच पॉईंट दोनदा लिहितो, सर्कलवरचा पॉईंट इंटरसेक्टिंग पॉईंट. एटी इंटू एटी, एटी किती येते, एटी इंटू एटी, एटीचा स्क्वेअर. ह्याला काय म्हणायचं, टँजंट सिकेंड सेगमेंट्स थेरम. काय म्हणायचं याला, टँजंट सिकेंड सेगमेंट्स थेरम. लक्षात येते. सर्कलचे पीवायक्यू बघूया. पहिला, टू सर्कल्स ऑफ रेडाय 5.5 3.3 रिस्पेक्टिव्हली टच इच अदर एक्सटर्नली. दोन सर्कल एकमेकाला कसे टच करायला लागेल, एक्सटर्नली टच करायला लागेल. काय विचारलंय, देन द डिस्टन्स बिटवीन दर सेंटर. दोन सर्कलच्या सेंटर मधला डिस्टन्स किती असणार आहे, एक सर्कल अशी आहे, दुसरी सर्कल अशी आहे. दोन सर्कलच्या सेंटर मधला डिस्टन्स किती असणार आहे, R1 प्लस R2. पहिल्या सर्कलचा रेडियस प्लस दुसऱ्या सर्कलचा रेडियस. बरोबर. 5.5 प्लस 3.3 किती होते, 8.8. Angle ACB is inscribed in a circle with center O. बघा, इन्स्क्राइब्ड अँगलचं नाव काय, इन्स्क्राइब्ड अँगलचं नाव काय, ACB. ACB इज इन्स्क्राइब्ड अँगल, ह्यालाच इन्स्क्राइब्ड अँगल म्हणायचं. इन अ सर्कल विथ सेंटर O. इफ ACB इज इक्वल टू 65, हा जर 65 असेल, देन व्हॉट इज द मेजर ऑफ इंटरसेप्टेड आर्क AXB. हा AXB किती असणार आहे, याच्या डबल असणार आहे. आर्क मोठा, अँगल छोटा असतो. हा मोठा, हा छोटा असतो नाही. हा 130 असेल तर हा 65 असतो. हा 65 असेल तर हा 130. किती असणार आहे, 130. येते का लक्षात. सर्कल हॅव्हिंग रेडियस 3 सेंटीमीटर अँड द लेंथ ऑफ लार्जेस्ट कॉर्ड. लार्जेस्ट कॉर्ड डायमीटरला म्हणतो. लार्जेस्ट कॉर्ड कुणाला म्हणायचं, सर्कलच्या सेंटर मधून पास होणाऱ्या ला लार्जेस्ट कॉर्ड म्हणायचं.
सर्कलच्या सेंटरमधून पास होणारी जी कॉर्ड आहे, कॉर्ड म्हणजे काय, सर्कलच्या 2 पॉईंटला टच करणाऱ्या लाईनला कॉर्ड म्हणायचं. आणि लार्जेस्ट कॉर्ड कोण असते, सर्कलच्या सेंटरमधून पास होणारी लार्जेस्ट कॉर्ड असते. हे तर डायमीटर आहे. लार्जेस्ट कॉर्डचंच नाव डायमीटर. रेडियस तुमचा 3 सेंटीमीटर असेल तर डायमीटर किती असणार आहे, डायमीटर किती असणार आहे, 6 सेंटीमीटर असणार. येते लक्षात. ACB इज इन्स्क्राइब्ड अँगल, तेच म्हणलंय बघा, 65 डिग्री तर समोरचा, हे बेटा हा 65 डिग्री असेल तर समोरचा किती असणार आहे, हा 65 असेल तर हा समोरचा किती असणार आहे, 130. हा 130 असेल तर उरलेला किती असणार आहे, उरलेला किती असणार आहे, 360 मधून 130 गेले, किती असणार आहे, 260 असणार आहे. सॉरी किती, 130 तर हे किती असणार आहे, 230 असणार, 230 बरोबर, 230 असणार. AB and CD, chords AB and CD of a circle intersect inside the circle at point E. लेंथ ऑफ कॉर्ड्स मध्ये रिलेशन आहे, काय रिलेशन आहे, सर्कलवरचा पॉइंट इंटरसेक्टिंग पॉइंट, सर्कलवरचा पॉइंट इंटरसेक्टिंग पॉइंट AE इंटू EB आणि CD सर्कलवरचा पॉइंट इंटरसेक्टिंग पॉइंट, सर्कलवरचा पॉइंट इंटरसेक्टिंग. कुठले कुठले व्हॅल्यूज दिलेत, EE दिले, EB दिले, CE दिले, ED विचारले, हे विचार कॅल्क्युलेट करता येईल का. AP is tangent at A, drawn to the circle with center O from external point P. एक्सटर्नल पॉइंट P पासून सर्कलला टँजंट ड्रॉ केलाय आणि पॉइंट ऑफ टँजंट काय, AP इज टँजंट म्हणजे हा पॉइंट A आहे बरोबर. सर्कलचा सेंटर आहे O. अजून काय म्हणलंय, OP, हे बेटा OP ची लांबी किती आहे, OP ची लांबी आहे 12. त्याच्यानंतर OPA हा अँगल किती आहे 30. देन द रेडियस ऑफ सर्कल, हा रेडियस किती आहे विचार. टँजंट थेरम आपल्याला माहिती आहे, एक टँजंट आहे एक रेडियस आहे, एकमेकाला काय असतात, परपेंडिक्युलर असतात. टँजंट आणि रेडियस पहिलाच थेरम आहे, टँजंट आणि रेडियस एकमेकाला कशा असतात, परपेंडिक्युलर. हा 90 डिग्री, हा 90 आहे, हा 30 आहे, तर हा किती असणार आहे 60. बेटा 30, 60, 90 प्रॉपर्टी काय सांगते, 30च्या समोरची साईड किती असते, हाफ ऑफ हायपोटेनस. 90च्या समोरच्या साईडला हायपोटेनस म्हणायचं, हायपोटेनस 12 आहे तर 30च्या समोरची साईड हाफ ऑफ हायपोटेनस असते, 6चा अर्धा असणार आहे. आणि 60च्या समोरची साईड √3/2 टाइम्स हायपोटेनस असते. त्याने काय विचारलं आपल्याला, 30च्या समोरची साईड किती विचार, बरोबर का, रेडियसच विचार बरोबर, 6 सेंटीमीटर आहे. अँगल PRQ इज इन्स्क्राइब्ड इन द आर्क विथ सेंटर O. अँगल दिलेला आहे, आर्क किती विचार, अँगल दिलेला आर्क किती विचार, समोरचा आर्क 150 असणार, हा आर्क विचारला तर 360 मधून 150 गेले, 210 असणार. हाच अँगल विचारलाय, हाच आर्क विचारला, किती आहे आर्क 210. ए पॉइंट ABC आर नॉन कोलिनियर देन हाऊ मेनी सर्कल्स, हा पण खूपदा विचारलंय बघा. 3 पॉइंट आहेत A, B आणि C, हे कसले पॉइंट आहेत, नॉन कोलिनियर, एका लाईन मध्ये नाही आहेत, तर यांच्यातून किती सर्कल ड्रॉ करू शकतो. देन हाऊ मेनी सर्कल्स कॅन बी ड्रॉन विच पासेस थ्रू A, B अँड C असायला पाहिजे, इथं C असायला पाहिजे. तिन्ही पॉइंट मधून पास होणारा एक सर्कल ड्रॉ करू शकतो. किती सर्कल ड्रॉ करू शकतो, एक सर्कल ड्रॉ करू शकतो. 3 नॉन कोलिनियर पॉइंट्स मधून पास होणारा सर्कल किती ड्रॉ करू शकतो, एकच. दुसरा प्रश्न आहे ह्याच्यामध्ये, या एका पॉइंट मधून पास होणारी किती सर्कल ड्रॉ करू शकतो, इन्फायनाइट ड्रॉ करू शकतो, इन्फायनाइट सर्कल ड्रॉ करू शकतो, इन्फायनाइट सर्कल ड्रॉ करू शकतो, इन्फायनाइट सर्कल ड्रॉ करू शकतो. येते का लक्षात, एका पॉइंट मधून पास होणारे किती सर्कल ड्रॉ करू शकतो, इन्फायनाइट सर्कल ड्रॉ करू शकतो. 2 पॉइंट मधून पास होणारे सर्कल, इथे पण इन्फायनाइट ड्रॉ करू शकतो. हे छोटा सर्कल असा, हे मोठा सर्कल, इथे पण इन्फायनाइट ड्रॉ करू शकतो. इथे पण किती ड्रॉ करू शकतो, इन्फायनाइट. लक्षात राहील का, MCQ विचारले बघा, एका पॉइंट मधून पास होणारे किती सर्कल, इन्फायनाइट. 2 पॉइंट मधून पास होणारे किती सर्कल, इन्फायनाइट. 3 पॉइंट मधून पास होणारे एक सर्कल. 3 नॉन कोलिनियर पॉइंट मधून पास होणारा एक सर्कल. आणि कोलिनियर पॉइंट असतील तर, एका लाईन मध्ये 3 पॉइंट असतील तर त्यांच्यातून किती सर्कल पास, एक पण सर्कल पास होऊ शकते का, काढता येईल का. पहिला सरळ मग असं काढावं लागेल, सर्कल म्हणायचं कायला,